नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता लावण्या गप्प बसलेली असते आणि ईश्वरी तिच्यावर भयंकर चिडलेली असते आणि पॅम ही गप्प असते कारण की तिला माहीत असतं लावण्याची आता वाट लागणार. ईश्वरी लावण्याला बघते, तिचा हात धरते आणि तिला घेऊन खेचत चाललेली असते. त्यावेळेला ईश्वरीला ती म्हणते की काय करतीस तू? ईश्वरी, सोड माझा हात, सोड. पण ईश्वरी ऐकत नाही. ईश्वरी तिचा हात गच्च धरते आणि तिच्या हाताला धरून ती बाहेर खेचत घेऊन चाललेली असते. आणि लावण्याची ती हालत बघून पॅम घाबरते. म्हणते की बाप रे, मला तर वाटतंय की आता ना लावण्याचं काही खरं नाही. ईश्वरी भरपूर चिडलेली दिसत होती. आता मला तर खूप भीती वाटते. जाऊ दे, लावण्या मला काही बोलायच्या अगोदरच मी इथून आता सटकते. पॅम तिथून निघून जाते. आता लावण्या म्हणते की ईश्वरी, माझा हात सोड, काय चाललंय तुझं? पण ईश्वरी ऐकत नाही. ईश्वरी तिच्या हाताला धरते आणि तिच्या हाताला धरून लावण्याला इथे रूममध्ये आणते, म्हणजेच त्याच गेस्ट रूममध्ये घेऊन येते आणि तिला तिथेच ढकलते आणि दरवाजा बंद करून घेते. ईश्वरीला ती विचारते की काय करतेस काय तू इथे? लावण्य घाबरलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की लावण्य मॅम, तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला इथे रूममध्ये कोंडायला आणलं आहे, बंद करायला आणलं आहे? नाही, घाबरू नका, मी तसं काहीच करणार नाही. तेव्हा लावण्या तिच्यावरती चिडते आणि म्हणते की यू. तेव्हा मग ईश्वरी तिचा हात धरते आणि म्हणते की आवाज खाली करायचा. तुम्हाला काय वाटलं हो? तुम्ही हे सगळं काही केलं आता, तुम्हाला याबद्दल जरा काही वाटलं नाही? हो, स्वतःला तुम्ही बिझनेस वुमन समजता ना? दाखवता पूर्ण जगाला की मी किती उत्तम बिझनेस करू शकते, किती उत्तम व्यवसाय सांभाळू शकते. मग तुम्हाला एवढे मॅनर्स नाही, एवढी अक्कल नाही आहे का? तेव्हा इन्व्हेस्टर आले होते. जवळजवळ ती डील कॅन्सल झाली होती आणि तुमचं डोकं त्यावेळेला कुठे गेलं होतं? तुम्हाला काय करायचं होतं? तेव्हा आता लावण्या ही तिच्यावरती ओरडत म्हणते की ए गप्प बसायचं. तेव्हा ती म्हणते की तुम्ही तुमचा आवाज खाली करायचा, समजलं? कळलं? असं म्हणून ती तिला हात खाली करायला सांगते आणि पुढे म्हणते की ते इन्व्हेस्टर्स आले होते. त्यावेळेला अर्णव सरांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता, म्हणून ते डील जवळजवळ कॅन्सल करायला चालले होते. तुमच्या या एका मूर्खपणामुळे किती मोठी किंमत अर्णव सरांना चुकवावी लागणार होती माहिती आहे का तुम्हाला? करोडोंचं नुकसान होणार होतं अर्णव सरांचं. इतकंही कळलं नाही तुम्हाला? मी त्यावेळेला वेळेवर आले नसते तर ही डील कॅन्सल झाली असती. जवळजवळ सगळंच जाण्यातच जमा होतं, बघितलं ना तुम्ही? मग तुम्हाला हे सगळं वागण्याची काय गरज होती मला सांगा? तुम्हाला फार हौस आहे ना हो, मला प्रत्येक वेळेला असं झुकवायची, प्रत्येक वेळेला मला त्रास द्यायची. पण लक्षात ठेवा, या तुमच्या सवयीमुळे ना तुमचाच एक दिवस घात होणार आहे. आणि समजा हे जे सगळं तुम्ही केलं आहे ते मी अर्णव सरांना सांगितलं तर त्याचा काय परिणाम होईल हे माहिती आहे ना तुम्हाला? तुमचे हे सगळे कारनामे मी जर अर्णव सरांना सांगितले तर? तेव्हा लावण्या गप्प बसते. लावण्याला काय बोलायचं ते काहीच कळत नाही. ती फक्त शांत असते कारण की आता तिचं तोंड अगदी बंदच झालेलं असतं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की काय काय झालं? घाबरलात ना? परंतु घाबरू नका. मी अर्णव सरांना यातलं काही सांगणार नाही आहे. कारण की अर्णव सरांना जर हे कळलं तर त्याचा त्यांना खूप त्रास होईल आणि मला अर्णव सरांना त्रास होऊ द्यायचा नाही, म्हणून मी त्यांना काहीही सांगणार नाही आहे. तेव्हा मग लगेचच ईश्वरीकडे ती बघत राहते आणि खूप घाबरलेली असते. तेव्हा ईश्वरी आता तिचा हात धरते आणि हात धरून जोरात पकडते. लावण्य म्हणते की सोड माझा हात. ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही किती चुका करताय. जर तुमच्या या हातातून 5 चुका झाल्या आणि तेव्हा तुमची मूठ बंद होऊन जाईल, मग तेव्हा बघा मी काय करते. तेव्हा लावण्याला आठवतं की ईश्वरीच्या बाबतीत तिने खूप चुका केलेल्या आहेत, परंतु जेव्हा 5वी चूक ही खूप महागात पडणार असते, म्हणजेच 5वी चूक केल्यानंतर ईश्वरी तिची वाट लावणार असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला आठवतंय ना, मी तेव्हा सांगितलं होतं. आता ही आज घडली ती तुमच्या हातून 5वी चूक. जर या चुकीपेक्षा पुढे काही चूक करायला गेलात तर लक्षात ठेवा, पंगा माझ्याशी आहे. आणि हो, तुम्हाला असेल हौस माझी जागा घेण्याची, मी अर्णव सरांना सांगू शकते आताही आणि तुमच्या बाबतीत तेच घडू शकते. परंतु लक्षात ठेवा, मी ईश्वरी आहे, ईश्वरी, लावण्य नाही. तुम्हाला असेल हौस माझी जागा घेण्याची, परंतु मला तुमची जागा अजिबात घ्यायची नाही आहे. आणि तुमच्याबरोबर जसं जसं तुम्ही माझ्याशी वागलायत तेच सेम वागून मला तुमच्यासारखं असल्याचं सिद्ध व्हायचं नाही आहे, कारण मी वेगळी आहे. आणि माझं हे जे काही वागणं आहे त्याला म्हणतात आई-वडिलांचे संस्कार आणि ते तुम्हाला कधी कळणारच नाहीत आणि तुम्ही कधी समजूनही घेऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, इथून पुढे जर माझ्या बाबतीत दुसरी कुठली चूक केलात आणि जर 6वी चूक घडली तर लक्षात ठेवा, मी काहीही करू शकते. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा चांगली माणसं असतात ना, ती वाईट वागायला लागतात ना, तेव्हा ती खूप जास्त डेंजरस होतात. त्यामुळे कधीही चांगल्या माणसांशी पंगा घ्यायचा नसतो लावण्य मॅडम.
असं ईश्वरी तिला आता धमकी देऊन निघून जाते आणि लावण्य तिथेच गपचूप चिडून उभी असते. आता सगळेजण म्हणजेच ईश्वरी, आकाश आणि अर्णव घरी आलेले असतात. अर्णव गाडी पार्क करत असतो. ईश्वरी आणि आकाश बाहेर उतरतात. आकाश म्हणतो की ईश्वरी, तुला माहिती आहे आता दी हे सगळं ऐकेल ना तेव्हा तिला पण खूप आनंद होईल. बाय द वे, तेव्हा लगेच तो पुढे म्हणतो की ईश्वरी वहिनी, हे सगळं तुझ्यावर खूप लूक छान करते हा इंडो वेस्टर्न. तेव्हा ती म्हणते की काय हो तुम्ही पण आकाश सर. आणि दोघेही बोलत बोलत आतमध्ये जातात. तेवढ्यात अर्णवला कॉल येतो आणि अर्णव हा फोनवर बोलता बोलता म्हणतो की येस, म्हणजे मी मिस्टर शिर्के यांना सांगतो, ते तुम्हाला डिटेल्स फॉरवर्ड करते. आता चालत येता येता अर्णवच्या लक्षात येतं की वाव, माझा आवाज परत आला आहे, हे माझ्या लक्षातच आलं नाही. येस, माझा आवाज परत आला, असं म्हणून तो आता खूपच खुश होत असतो. त्यानंतर मग तो विचार करतो की फायनली माझा आवाज परत आला, मी मिस इंदोरला सांगू का? पण तो तिथेच थांबतो आणि म्हणतो की नको, आहे सगळं जे काही झालं आहे ते सांगायला नको ईश्वरीला. कारण की जर ईश्वरीला हे सगळं समजलं तर ती माझा आवाज पुन्हा होऊ शकणार नाही. आणि खरंच जेव्हा ईश्वरी माझा आवाज बनली होती तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं होतं. त्यामुळे मिस इंदोरचा हा जो काही आवाज आहे ना, तो असाच राहिला पाहिजे माझ्यासाठी. आणि मला हे सगळं खूप छान वाटतं. त्यामुळे मी मिस इंदोरला इतक्या सांगणार नाही. माझा आवाज अजूनही आला नाही असंच प्रिटेंड करतो मी, असं म्हणून तो आता खूप खुश असतो. तेव्हा इथे आता सगळं काही आकाशने ऑफिसमध्ये घडलेलं घरी सांगून टाकलेलं असतं. तेव्हा मामा म्हणतो की वा, म्हणजे ईश्वरी, आज असं म्हणायला हरकत नाही की तू आज आमच्या अर्णवची साथ एकदम उत्तम दिलीस, म्हणजे त्याची बायको म्हणून. खरंच खूप कमाल केली आज तू ईश्वरी, असं म्हणून तिचं कौतुक करत असतो आणि सगळेजण ईश्वरीसाठी अगदी टाळ्याच वाजवत असतात. त्यावेळेला मग ईश्वरी बघतच राहते आणि मग ती म्हणते की काय हो मामा, तुमचं पण काहीतरीच, एवढं काही केलेलं नाही आहे. तेव्हा मग लगेच आकाश म्हणतो की नाही नाही डॅड, मी खरं सांगतो, आज ईश्वरीने असं काही दादाच्या मनातलं ओळखून दाखवलं ना, त्यामुळे इन्व्हेस्टर पण इतके खुश झाले होते आणि लगेचच आमच्या दादाला डील देऊन टाकली होती. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी हसत असते गालातच. अर्णवला मामा म्हणतो की बघ अर्णव, ही साधी सोपी गोष्ट नाही बरं का. असं दोघांचंही एकमत होणं किंवा दोघांनाही एकमेकांच्या मनातलं ओळखू येणं ही काही साधी गोष्ट नव्हे बाबा. कारण मोठमोठ्या जोडप्यांना किंवा इतकी वर्ष संसार केलेल्या जोडप्यांनाही ही गोष्ट जमत नाही, समजलं. आणि ती गोष्ट तुम्हाला आता इतक्यातच समजायला लागली, याचंच तुमचं खरंच खूप कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इतके वर्ष संसार करूनही नाही जमत जोडप्यांना, आमचंच घ्या ना. हो की नाही गं वल्लरी? तेव्हा वल्लरी आता चिडते आणि म्हणते की झालं, तुमचं बोलून झालं. मी तुम्हाला आमच्याबद्दल विचारलं होतं का? आपल्याबद्दल विषय चालला आहे का हा? तेव्हा मग लगेचच आकाश म्हणतो की डॅड राहू द्या. पण खरंच म्हणजे काहीतरी वेब किंवा वेवलेंथ जॉईंट होणं ना, हे या दोघांकडे बघूनच समजलं होतं. खरंच खूप छान प्रेझेंटेशन केलं होतं दोघांनीही मिळून. तेव्हा मग आता दोघांचंही खूप कौतुक होत असतं. तेव्हा लगेचच आता आकाश बघतो दादाकडे आणि म्हणतो की बहुतेक दादाला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा आता अर्णव खानाखुणा करून बोलू लागतो. तेव्हा मामा म्हणतो की झालं, आता पुन्हा याचं सुरू झालं, आम्हाला काही बाबा समजत नाही आहे. तेव्हा आता लगेचच अर्णवला बघतच तो म्हणतो की बाबा, अगं आता ईश्वरी तू तरी सांग काय बोलतोय ते. अंजली, तुला समजतंय का हा काय बोलतोय खानाखुणा करून? मला तर बाबा काहीच समजत नाही आहे. तेव्हा मग त्यावर ईश्वरी म्हणते की हो, अर्णव सर सांगतायत की माझी बायको खूप स्मार्ट आहे. असं म्हटल्यावर आता सगळेजण बघत राहतात. तेव्हा आकाश म्हणतो की ओ दादा, स्मार्ट अँड ऑल हां, असं म्हणून आता तो त्याच्याकडे हसत बघत असतो. सगळेजण खूप खुश असतात. ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सर, चला बस झालं आता माझा कौतुक, बहुत बढिया, बहुत हो गया, असं म्हणून आता ती त्याला बोलत असते. तेव्हा अर्णव आणखी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मग अंजली म्हणते की अच्छा ओ, म्हणजे अर्णवचं कौतुक काही संपतच नाही वाटतं. खरंच ईश्वरी, आज तू कौतुक करण्यासारखंच केलेले आहेस, असं म्हटल्यावर आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो. लावण्याला मात्र आता काही काम जमलेलं नाही, त्यामुळे वल्लरीला खूप राग आलेला असतो. ती म्हणते की आता ना फक्त या ईश्वरीचे पोवाडे गायचेच बाकी ठेवलेत. किती किती चाललं यांचं. ईश्वरी मात्र खूप खुश असते आणि ती लाजत असते अर्णव जे काही तिचं कौतुक करतोय त्यामुळे. तर लांबूनच राकेश बघत असतो आणि म्हणतो की फक्त एक संधी, फक्त एक मोका मिळाला पाहिजे मला, आणि मग माझी फक्त इंदोरी जिलेबी आणि आम्ही दोघंच फक्त. असं करून त्या स्वप्नामध्ये हा मूर्ख राकेश आता हरवलेला असतो आणि त्याचाच तो आता विचार करत असतो. सगळेजण आता ईश्वरीचं कौतुक करत असल्यामुळे आणि अर्णवची आणि ईश्वरीच्या जोडीची तारीफ करत असल्यामुळे ती लाजते आणि तिथून निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर मामा म्हणतो की वा, ईश्वरी लाजले रे बाबा, लाजली. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी पण येतो जाऊन.
तेव्हा तो पण आता तिच्या मागे मागे जातो. त्यावेळेला अर्णवला मामा म्हणतो की काय रे, तू पण लाजलास की काय? तेव्हा तो म्हणतो घड्याळ दाखवून की नाही, खूप उशीर झाला आहे, आवरायचं आहे. आता तोही निघून जातो आणि मग अंजली म्हणते की चला मी पण निघते, जरा आराम करते. असं म्हणून अंजली पण निघते तर लगेच राकेश तिकडून पळ काढतो. आता मामा आणि बाकीचे सगळे खूपच अगदी खुश असतात, कारण की ईश्वरी आणि अर्णव यांची सगळी गाडी रुळावर आली, त्यामुळे ते खूपच जास्त आनंदात असतात. त्यानंतर मग इथे आता वल्लरी चिडलेली असते. म्हणते की किती कौतुक आहे त्या ईश्वरीचं, उगतच्या उगीचंच कौतुक करत असतात. नुसत्या ओव्या गायच्या बाकी राहिल्या त्या ईश्वरीच्या नावच्या. सगळा फॅन क्लब तयार करून ठेवला आहे नुसता. आणि या लावण्याला, तिला तर ना काहीच जमत नाही. आता वल्लरी ही बाहेर येते आणि ती लावण्याला कॉल करते. तेव्हा मग लावण्य असा आवाज दिल्यावर ती चिडून समोरून म्हणते की काय आता मामी? तेव्हा ती म्हणते की अगं हे काय चाललंय काय तुझं? अगं त्या ईश्वरीला बंद करून ठेव, तिला त्या इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचू देऊ नको. असंच करणार होतीस ना तू सगळं? मग आता काय झालं? हे सगळं काय घडलं ऐकते मी. तेव्हा लावण्य म्हणते की येस मामी, प्लॅन तर तोच होता. तेच करायचं होतं त्या मिडल क्लाससोबत, परंतु तरीही ती निसटली आणि बरोबर वेळेवर येऊन तिथे पोहोचली. तेव्हा मग आता मामी म्हणायला लागते की अगं पण हे सगळं खरंच खूप चुकीचं आहे. अशी कशी निसटली ती? आणि तुला माहीत नाही आहे, असं करून चालणार नाही लावण्या, तिला निसटून देऊन चालणार नाही. तिचं या घरातलं प्रस्थ हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी खूप डेंजरस ठरू शकतं बरं का. तेव्हा लावण्य म्हणते की मामी, हे असं मी आता होऊ देणार नाही. आता मला काहीतरी असं मोठं करावं लागेल. एकच घाव आणि चेक आणि मीठ. तेव्हा मामी म्हणते की तू काय करणार कायस म्हणजे नक्की? तेव्हा ती म्हणते की मला माहीत नाही, परंतु मला काहीतरी नक्कीच डिसाईड करावं लागेल. त्याशिवाय काही खरं नाही. असं म्हणून आता इथे ती मनातल्या मनातच त्या विचारात असते. त्यानंतर मग आता इथे अर्णव हा घरी म्हणजेच त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि विचार करत असतो की मिस इंदोर, तिला ना मी आता काही सांगणारच नाही. खरं तर मला खूप आनंद झाला आहे, पण आता ती माझा आवाज आहे आणि ते मला खरंच खूप बरं वाटतं. तेव्हा आता हे सगळं ईश्वरी मागून येऊन ऐकते. अर्णवला फोनवर बोलता येतंय, तो आता स्वतःशीच बडबडतोय देखील. ते सगळं आता ईश्वरी बघते आणि तिला ते पाहून खूप राग आलेला असतो. अर्णव आता ते सगळं बघतो आणि त्यालाही धक्का बसतो. मिस इंदोरने ऐकलं. तेव्हा ती रागाने त्याच्याकडे बघते. अर्णव म्हणतो मिस इंदोर, ईश्वरी म्हणते की एक शब्द बोलू नका. तुम्हाला काय गरज होती हो असं करण्याची? म्हणजे तुम्ही का केलंत माझ्यासोबत? तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, असं काय बोलतेस तू? ती म्हणते की अर्णव सर, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही माझ्याबरोबर जानबूजके हे सगळं कराल? तुमचा परत आवाज आला तरीही तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. म्हणजे नाटक केलंत माझ्यासोबत आवाज जाण्याचं. तुम्हाला बघितलंय मी किती त्रास सहन केलाय. हो, काय काय नाही केलं मी तुमचा आवाज परत येण्यासाठी. सगळे उपाय करून बघितले. जिथे-जिथे काय-काय बघितलं ते सगळं तुमच्यासाठी मी करून बघितलं. पण तुम्ही तुम्ही मात्र मुद्दाम असं वागलात ना? मला मुद्दाम त्रास देण्यासाठी करता ना तुम्ही हे सगळं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं खरंच असं नाही. तुला त्रास देण्यासाठी म्हणून मी असे काहीही केलेले नाही. तेव्हा मग ती म्हणते की मुद्दाम, जानबुजकी केलंय तुम्ही हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, अगं तू बघितलंस ना, मला किती इन्कन्व्हिनियन्स होत होता ते सगळ्या गोष्टीसाठी, किती त्रास होत होता. परंतु तू बरोबर सावरून घेतलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे फक्त बोलायची गोष्ट आहे. फक्त मला त्रास देण्यासाठी केलं हे सगळं. आता ना मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही मुद्दाम केलं हे माझ्यासोबत. तेव्हा मग अर्णव म्हणतो मिस इंदोर, प्लीज असं समजू नको. मी असं काही मुद्दाम वगैरे केलेलं नाही आहे. ईश्वरी म्हणते की हो, हे सगळं तुम्ही जानबूजकेच केलं आहे. मला जाणवतंय ना हे सगळं. मला त्रास दिलात ना मुद्दाम तुम्ही. हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं सांगा ना? तेव्हा अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, आता कसं समजावू मी तुला? मी खरंच हे मनापासून म्हणजे मला हा त्रास होत होता तो अगदी मनापासून होत होता. मी काही मुद्दाम केलेलं नाही आहे. ईश्वरी म्हणते की नाही, मला ना तुमच्यावरती भरोसाच नाही. झूट बोलले तुम्ही माझ्यासोबत. माझ्या मनाचा जराही नाही विचार केला तुम्ही. अहो तुमच्यासाठी मी हे सगळं केलं. मला किती गिल्टी वाटत होतं. पण आता नाही. आता ना मी अजिबात तुमच्याशी बोलणारच नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो मिस इंदोर, व्हॉट इज दिस, काय करतेस काय तू हे? तेव्हा ईश्वरी म्हणते की झोपा आता गपचूप. ती पुन्हा अर्णवला ती रशी असते ती तशीच बांधलेली असते आणि ती त्या रशीवरतीच असलेली तिच्या सगळ्या ओढण्या टाकते आणि पुन्हा त्याचं आणि तिचं असणं दिसणं एकमेकांना बंद करून टाकते. तेव्हा मग तो म्हणतो मिस इंदोर, अगं काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. झोपा आता तुम्ही. असं म्हणून आता ती त्याच्यावरतीच चिडते. तेव्हा अर्णवला खूप हसायला येत असतं. तो म्हणतो की मिस इंदोर, खरंच आता मिस इंदोरचं काय चालू झालं आहे? काहीच कळायला मार्ग नाही आहे. आता त्यावर अर्णवला आठवायला लागतं की ईश्वरी त्याला थँक्यू बोलण्यासाठी तिने किती इफोर्ट्स घेतलेले होते. किती काय काय केलेलं होतं. त्यामुळे आता
ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि त्याला शिंक येत असते. त्यावेळेला त्याला सगळं काही आठवायला लागतं. ईश्वरीने त्याला थँक्यू बोलण्यासाठी किती काय काय मेहनत घेतलेली होती. त्यामुळे आता तो विचार करतो की मिस इंदोरने माझ्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मलाही आता तिच्यासाठी काहीतरी करायला हवं. असं म्हणून आता ईश्वरीच्या बाबतीत तो विचार करू लागतो आणि म्हणतो की मलाही आता काहीतरी करायला हवं. आता तो हळूच ड्रॉवर उघडतो. ईश्वरी तिथे डोळे बंद करून झोपलेली असते. तो ड्रॉवर उघडतो आणि त्यामध्ये एक छानसं पिंक कलरचं गुलाबाचं फूल असतं आणि मग तिथे सॉरीचं म्हणजेच थँक्यूचं ग्रीटिंग घेतलेलं असतं. आणि अर्णव आता चालत येत असतो. मध्येच रशी येते म्हणून तो खाली वाकतो आणि खाली वाकून पुढे जाऊन तिच्या टेबलजवळ म्हणजेच ईश्वरीच्या डोळ्याच्या अगदी समोरच तिथे टेबलवर ते ग्रीटिंग आणि ते गुलाबाचं फूल ठेवतो. आता ते अलगद ठेवतो जेणेकरून ईश्वरी जर झोपली असेल तर तिला जाग यायला नको. अलगद ठेवून तो तिथून आता बाजूला जातो. आता हे पाहून ईश्वरीचं म्हणजे ते निरागस राग आणि झोपणं पाहून अर्णवला खूप गोड वाटत असतं. अर्णव ते तिथेच ठेवतो आणि म्हणतो, मिस इंदोर, जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या डोळ्याच्या समोर हे असेल आणि तुला मी थँक्यू म्हणण्यासाठी हे केले. आता ईश्वरी इतकी गाढ झोपलेली असते असं त्याला वाटते म्हणून तो बाजूला जाऊन पुन्हा स्वतःही झोपायला जातो. आणि मग नंतर ईश्वरीच्या बाबतीत काही घडलेलं असतं त्यामुळे तिला खरं तर अर्णवशी झोप लागली म्हणजे अर्णवशी चिडल्यामुळे किंवा त्याच्याशी भांडल्यामुळे त्याला आता तिला अशी झोपच येत नसते. त्यामुळे आता ईश्वरी विचारच करत असते आणि अर्णवही झोपायला जातो. तेवढ्यातच ईश्वरीचे डोळे पटकन उघडतात आणि ती समोर तिचं लक्ष जातं आणि समोर लक्ष गेल्यानंतर तिला दिसतं की समोर आता थँक्यूचं ग्रीटिंग आणि गुलाबाचं फूल. ईश्वरी आता बघते आणि म्हणते की हे काय, थँक्यू म्हणून ती आता ते पुन्हा उठते आणि बघायला जाते आणि ते पाहून तिला खरंच खूप आनंद होतो. ते सगळं अर्णवने आता बघितलेलं असतं. ईश्वरी आता खूपच खुश होते. ती म्हणते की अर्णव सरांनी हे ठेवलं आहे माझ्यासाठी आणि पटकनच ती उठून ते आश्चर्याने बघायला जाते. गुलाबाचा फूल आणि फक्त थँक्यू लिहिलेलं कार्ड हे ती पाहते आणि म्हणते की अर्णव सर, हे आता आम्ही डोळे बंद केलेले तेव्हा सरांनी ठेवलं आहे बहुतेक. खरंच आता काय करू मी या सरांचं, म्हणजे मी त्यांच्यावरती इतकी चिडले होते परंतु तरीही माझा राग घालवण्यासाठी त्यांनी पटकन काहीतरी केलं. असं म्हणून आता ईश्वरी गालातच हसत असते आणि म्हणते की अर्णव सर, खरंच थँक्यू. मलाही असंच थँक्यू तुम्हाला म्हणायचं होतं पण काहीतरी वेगळंच होऊन बसलं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की खरंच या माणसाचं ना काय करायचं आहे काय मी. आता ती रागानेच आवाज देते, अर्णव सर, काय काय करताय तुम्ही, का केलं हे सगळं तुम्ही असं. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय झालं आहे तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, सांगा ना मला, हे सगळं का करताय तुम्ही. त्यानंतर ईश्वरी आता अर्णवला रागाने आवाज देते, अर्णव सर. तेव्हा मग तो बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की सर, अहो, हे थँक्यू बोलण्यासाठी तुम्ही हे केलं. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हे सगळं केलं. अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, अगं मला फक्त थँक्यू बोलायचं होतं आणि तुला माहिती आहे का, हे थँक्यू ना असं बोलायचं असतं, सिम्पल स्वीट, म्हणजे काहीही जास्त किऑस क्रिएट न करता. असं म्हणून आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, बघ माझं सॉरी तुझ्यापर्यंत पोचलं की नाही असंच सॉरी म्हणायचं असतं. तेव्हा आता तो गालातच बघून तिच्याकडे हसत असतो आणि मग ती म्हणते की अर्णव सर. तेव्हा आता अर्णव हा मुद्दामच तिला असं खुणावून दाखवल्यासारखं पुन्हा बोलायला लागतो. ईश्वरी आता त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि मग हसून म्हणते की अर्णव सर आता बस करा. आणि अर्णव तिला चिडवत आहे, तिच्या लक्षात येत असतं, त्यामुळे ती आता हसायला लागते. आता दोघांमधला जो काही चिडचिड आणि दुरावा असतो तो संपलेला असतो. आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघून हसत असतात. ईश्वरी म्हणते की खरंच तुम्ही पण ना सर, आणि मग ती त्याच्याकडे बघून हसते आणि त्याला टाळ्या देऊ लागते. अर्णव पण आता तिच्याकडे बघून हसायला लागतो. आता काय बोलायचं हे तिलाही कळत नसतं. आता अर्णव ईश्वरीला टाळी द्यायला जाणार तेवढ्यातच तिला काही कळत नाही. मग तो हात त्याच्या केसांवर घेतो स्वतःच्या. मग ईश्वरी पुन्हा त्याचा हात पुढे करते आणि त्याचा हात आपल्या हातात देते. दोघंही आता एकमेकांचा हात पकडून बसलेले असतात आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा त्यांचं नातं अगदी मस्त झालेलं असतं. सगळेजणं सकाळचे अगदी नाश्ता करण्यासाठी बसतात. लावण्य वेगळाच काहीतरी प्लॅन घेऊन येते आणि म्हणते की मग अर्णवचं स्पीच झाल्यानंतर आपण त्या विंटर कलेक्शनचं इनॉग्रेशन करणार आहोत. तेव्हा मग सगळेजण खुश होतात आणि म्हणतात की वा, एकदम मस्त प्लॅन आहे. त्यावेळेला आता हे सगळं झाल्यानंतर सगळे तिच्या प्लॅनचं कौतुक करतात. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट लावण्या, देर इज वन चेंज इन प्लॅन. मग ती म्हणते की व्हॉट, कुठलं चेंज. तेव्हा मग तो म्हणतो की इनॉग्रेशन मी करणार होतो ना, तर माझ्यासोबत मिस इंदोर ती पण या विंटर कलेक्शन लॉन्चचं इनॉग्रेशन करेल. तेव्हा ईश्वरी आता बघत राहते की अर्णव तिला किती कौतुक करतोय, तिची किती बाजू घेतोय.
त्यावेळेला मग आता अर्णवकडे बघतच ती म्हणते की अर्णव सर मी. तेव्हा तो म्हणतो की हो येस मिस इंदोर तू माझ्यासोबत तूही असली पाहिजेस इनॉग्रेशनला, कारण की जे काही घडलं आहे त्यामध्ये तुझा पण खूप जास्त वाटा आहे. तेव्हा असं म्हटल्यावर ईश्वरी खरंच खूप लाजते. सगळेजण म्हणतात, मामा म्हणतो की वा म्हणजे अर्णव आता दोघंजणे नवरा बायकोच्या जोडप्याप्रमाणे याचं इनॉग्रेशन करणार आहात का? वा वा एकदम मस्त असं म्हणून आता मामाही कौतुक करायला लागतो. त्याच वेळेला आता लगेचच पुढे ईश्वरी त्यांच्याकडे बघतच असते. तेव्हा मग लावण्य म्हणते की पण मला कळत नाही यार की यासाठी ईश्वरी कशाला हवी आहे, म्हणजे हे कशासाठी, तिला का घेतोस तू यामध्ये? असं बोलल्यावर आता खरं तर अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो की लावण्य हे असं कसं बोलू शकतेस तू? व्हॉट डू यू मीन बाय ईश्वरीची तिथे काय गरज? अगं तुला लक्षात नसेल तर मी करून देतो. काल जेव्हा आपली इन्व्हेस्टरसोबत मीटिंग सुरू होती त्यावेळेला तू काय केली होतीस गडबड तुला माहिती आहे ना? सगळं प्रेझेंटेशन चुकीचं देत होतीस आणि ते सगळे इन्व्हेस्टर्स भडकले होते. जर वेळेवर ईश्वरी आली नसती तर मग काय झालं असतं तुला माहीत आहे ना? त्यावेळेला जर ती वेळेवर आली नसती तर आज आपण ही डील क्रॅक केली नसती आणि आपण त्या कलेक्शन लॉन्चबद्दल इथे आता बोलत नसतो. जर ईश्वरी वेळेवर आली नसती तर. असं आता अर्णव बोलून दाखवतो आणि तो ईश्वरीकडे बघत असतो आणि तो म्हणतो की मिस इंदोरमुळे हे झालं सगळं, तर त्याचं क्रेडिट मिस इंदोरला मिळालंच पाहिजे आणि त्यासाठीच मी हे सगळं करणार आहे. मिस इंदोरला हे सगळं क्रेडिट मिळण्यासाठीच माझं ही सगळी धडपड सुरू आहे आणि ते मी करून देणारच आहे. तुझ्यामुळे मिस इंदोर झालं आहे सगळं आणि त्याचा मान तुला नक्कीच मिळाला पाहिजे. म्हणून माझ्यासोबत मिस इंदोर तुला या इनॉग्रेशनसाठी यायचे आहे ऑफिसमध्ये. आता ईश्वरीचं सगळं असं कौतुक केल्यामुळे लावण्य आणि वल्लरी पुन्हा एकदा तोंड पाडून बसलेले असतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी म्हणत असते की लावण्या आता काय करायचं आहे मला कळत नाही आहे, म्हणजे काहीतरी नक्कीच आता परत केलं पाहिजे. तेव्हा लावण्या तिला म्हणते की एवढंच फक्त करावं लागेल की तिकडे ती ईश्वरी पोचायला नको. तेव्हा आता लगेचच वल्लरी म्हणते की चालेल तू काळजीच करू नको, अगं मी आहे ना घरी. ती ईश्वरी ऑफिसला कशी पोहोचते ना ते मी बघतेच आता. काही झालं तरी त्या ईश्वरीला ऑफिसपर्यंत पोहोचूच द्यायचे नाही. तेव्हा लावण्य म्हणते की येस तुम्ही एवढंच करा, मग बघा कशी त्या ईश्वरीची आपण वाट लावत होते. मोठी स्वप्न बघते ना AR सोबत, आता बघा तिचं कसं करायचं. आणि लावण्या तिला म्हणायला लागते की तुम्ही फक्त तुमचं काम व्यवस्थित करा, त्या ईश्वरीला घरातून बाहेर पडू द्यायचे नाही. तर इथे अर्णव ईश्वरीचा हात हातात धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर हे बघ, हे सगळं जे काही झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे झालं आहे. त्यामुळे काहीही चूक करायची नाही. तुला या विंटर कलेक्शनच्या इनॉग्रेशनसाठी माझ्यासोबत यायचे आहे म्हणजे आहे. ओके असं म्हणून आता तो तिचा हात हातात धरतो आणि म्हणतो की लवकर ये. ईश्वरी म्हणते की हो सर, अगोदर तुम्ही पुढे व्हा. तुमचं जेव्हा ते कलेक्शनचे लॉन्च असणार ना त्यावेळेला मी नक्की तिथे पोचेन, काळजी करू नका. आत्ता फक्त तुम्ही पुढे व्हा, नाहीतर मग उशीर होईल. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की ओके चालेल. अर्णव आता आकाशबरोबर पुढे निघून गेलेला असतो आणि मामाही पुढे असतो आणि ईश्वरी त्यांना बाय करत असते. मात्र इथे राकेशच्या मनात वेगळंच सुरू होतं. राकेश विचार करतो की चला वा, म्हणजे आज माझ्या हातात खूप छान संधी चालून आली आहे. आज फक्त माझी इंदोरी जिलेबी आणि मी. आता काही झालं तरीही इंदोरी जिलेबीला मी सोडणार नाही. माझ्या मनातली इच्छा मी पूर्ण करूनच राहणार, राकेशने असं ठरवलेलं असतं. आता ईश्वरी कशी पुन्हा ऑफिसला पोचेल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.